नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आधुनिक वास्तू या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिष शास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे. एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत. माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत. हे कार्य आणि घराण्याची ज्योतिष शास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवत आहेत. माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर या ठिकाणी आहे त्यांचं आणि माधव गुरुजी हे दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा बजावत असतात. माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी आपण गुरुजींना निश्चितपणाने भेटू शकता आणि त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन जे आपल्याला आवश्यक आहे ते तुम्ही घेऊ शकता. आधुनिक वास्तू या विषयावरती आज आपल्याला गुरुजी मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे उत्सुकता मला आहे. त्यामुळे चला चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न, वास्तुशास्त्र आणि ॲस्ट्रॉलॉजी या दोन्ही शास्त्रांमध्ये परस्पर कशा पद्धतीने संबंध आहे आणि ही दोन्ही शास्त्र कशा पद्धतीने आपल्याला मार्गदर्शक ठरतात? वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांच्याबाबत जर परस्पर संबंध बघायचा झाला तर प्रशांत हे सांगता येईल की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण वास्तुशास्त्रावरती जेवढं काही आर्टिकल आपल्याला मिळतं किंवा जेवढं काही आपल्याकडे संशोधन उपलब्ध आहे जे ऋषींनी केलेले आहे त्या सगळ्या ऋषींनी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सुद्धा कार्य केलेलं आहे. इव्हन दो वास्तुशास्त्राला तुम्हाला म्हणजे की वास्तुशास्त्र तुमच्या आयुष्यात येतं ज्यावेळेला तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची आहे, नवीन घर तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि त्यावेळेला तुम्हाला वास्तुशास्त्र या विषयाच्या ओढ लागते. म्हणजे त्याच्या अगोदर ज्योतिषशास्त्र चालू होतं. म्हणजे आवर्जून संबंध सांगायचा झाला तर मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल तर सर्वात पहिले तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यायला पाहिजे. कारण जसं एखादा विवाह आपल्याला जुळवायचा असतो त्यावेळेला आपण बघतो की विवाहाचे योग आहेत का किंवा त्याबाबतचं काय मार्गदर्शन आहे. एक्झॅक्टली तेवढं सगळं मार्गदर्शन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये वास्तूच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे एखाद्या माणसाला नवीन वास्तू घ्यायची असेल तर त्याला ते घेण्याचे योग आहेत की नाही, त्याला ते कुठल्या दिशेला मिळेल, त्याच्या जवळपास एखादा लँडमार्क म्हणजे ओपन ग्राउंड असेल का, स्कूल असेल का, गव्हर्नमेंट बिल्डिंग असेल का, इतकं डीप मध्ये त्याच्यामध्ये पूर्णपणे नॉलेज अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी वास्तू घेत असताना जर पहिले ॲस्ट्रॉलॉजी मध्ये आले तर ॲस्ट्रॉलॉजर तुम्हाला एक्सप्लेन करू शकतात की तुम्ही कुठल्या दिशेला तुम्हाला वास्तू मिळेल, तुम्हाला कुठली वास्तू शुभ आहे, कुठल्या आकडे म्हणजे की त्या घराचा नंबर किती असावा, कुठला तुम्हाला सूट होणारा आहे, ग्राउंड फ्लोअर चालणार आहे का फर्स्ट फ्लोअर किंवा अबो फर्स्ट फ्लोअर चालणार आहे, याबाबतचं यथार्थ मार्गदर्शन तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मिळू शकतं. इव्हन दो लँडमार्क तुम्हाला मिळू शकतो की तुमच्या घराच्या जवळ असं आहे की मेन बाल्कनीमध्ये किंवा मेन विंडोमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला मोठ्या स्वरूपामध्ये पाणी दिसेल किंवा मोठ्या स्वरूपामध्ये एखादा ग्राउंड ओपन स्पेस दिसेल, ती ठिकाणची वास्तू तुम्हाला लाभदायक आहे. एवढं मार्गदर्शन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये वास्तूच्या बाबतीमधलं परिपूर्णता पद्धतीने आहे. आणि वास्तुशास्त्रामधला अभ्यास करत असताना जर आपण भृगु संहिता काढली तर भृगु संहितामध्ये प्रकरण 14 मध्ये वास्तूचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा, दक्षिण दिशेला का नसावा किंवा कुठल्या दिशेला आणखीन शुभ आहे याबाबतचं यथार्थ वर्गीकरण जवळजवळ 3 प्रकरणामध्ये भृगु ऋषींनी स्वतः लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी हे काही डिफरंट नाहीये. म्हणजे ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. सर असं आम्ही अनेकदा चर्चेमध्ये ऐकतो की वास्तूला स्वतःचा असा एक गंध असतो, तर हे खरं आहे का आणि त्याच्यावरून कोणत्या पद्धतीचे अनुमान काढता येऊ शकतात का? प्रत्येक वेळेला ज्या वेळेला वास्तूबाबत म्हणजे की विचार निघतो की एखाद्या घरामध्ये राहायला आल्यानंतर त्या घराच्या बाबतीमधल्या किंवा त्यातल्या अनुभवाच्या बाबतीमधल्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या वेळेला प्रत्येकाला अनुभवायला यायला लागतात आणि मग कुठेतरी मनामध्ये शंका निर्माण होते की आपल्या वास्तूमध्ये काही दोष आहे का किंवा आपली वास्तूमध्ये काही मांगल्य ऊर्जा कुठल्या प्रकारचं हे आहे हे शोधत असताना सर्वात पहिले कुणालाही माहितीच नसतं की वास्तूचा दोष म्हणजे काय. तर वास्तूमध्ये दोष आहे का, वास्तूमध्ये ऊर्जा आहे का हे परिमाण करण्याकरता प्रत्येक वास्तूचा स्वतःचा असा एक गंध असतो.
असे 4 प्रकारचे गंध वास्तूमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतात. म्हणजे उत्तम वास्तू असेल की खूप सुंदर वास्तू आहे, सात्विक आहे आणि पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे, तर त्याच्यामध्ये साजूक तुपाचा जसा स्मेल येतो तसा स्मेल त्या वास्तूमध्ये येतो. दुसरं, वास्तूमध्ये रक्ताचा वास राहतो की रक्ताला एक स्वतःचा स्मेल आहे, तसा रक्ताचा स्मेल आहे तो वास्तूमध्ये येतो. तिसरा जो स्मेल होतो त्या तिसऱ्या स्मेलमध्ये असं आहे की धान्याचा वास, म्हणजे धान्य जर आपण भरून ठेवलं किंवा आपण धान्याच्या दुकानामध्ये गेलो तर धान्याचा जो पर्टिक्युलर स्मेल आहे तसा स्मेल घरामध्ये येतो. आणि चौथा स्मेल येतो तो उकिरड्यावर जसा आपल्याला वास येतो किंवा एखादी वस्तू जळल्यानंतर वास येतो किंवा अंमली पदार्थांचा जसा वास येतो, हा 4 प्रकारचा स्मेल हा त्या त्या घटकानुसार प्रत्येक वास्तूमध्ये असतो. वास्तूमध्ये आज सुद्धा जे प्रेक्षक हा कार्यक्रम बघतात त्यांनी आवर्जून आपण हे माहिती करून घेतलं पाहिजे की आपल्या वास्तूचा स्मेल कुठला आहे, आपल्या वास्तूमध्ये कुठल्या प्रकारचा स्मेल येतो. आणि या 4 मधला स्मेल तुम्हाला 100% वास्तूमध्ये येईल. ह्या स्मेलवरनच हे आयडेंटिफाय केलं जातं की ही वास्तू पॉझिटिव्ह आहे का, ही वास्तू निगेटिव्ह आहे, ह्याच्यामध्ये काही दोष आहे का, ह्याच्यामध्ये काही दोष नाहीये का. इव्हन तो स्मेल ज्या ठिकाणून येत असेल त्या ठिकाणावर तुम्ही पोहोचले की त्या जागेमधली पॉझिटिव्हिटी किंवा त्या जागेमधली निगेटिव्हिटी या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला म्हणजे की पूर्णपणे यथार्थ मार्गदर्शन त्याच्यामध्ये होऊ शकतं आणि हे कोणीही घेऊ शकतं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आता म्हणजे की नवीन याच्यामध्ये ह्या 2-3 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्येच हा घडलेला प्रसंग आहे की एक जज मॅडम आहे, त्यांची इकडे बदली झाली आणि बदली झाल्यावर नॉर्मली जज आहेत म्हणल्यावर त्यांना गव्हर्नमेंट सूट वगैरे सगळं अलॉट झालं. त्यांना स्वतःलाही वास्तुशास्त्रामधली चांगली माहिती आहे, म्हणजे ते अभ्यासू आहेत आणि त्यांच्याकडे चांगल्यापैकी त्याच्यातलं नॉलेज पण आहे. तर ते वास्तूमध्ये आल्यानंतर त्यांना इतकं असं म्हणजे घुसमटल्यासारखं व्हायला लागलं, काय होतं तेही कळत नाही, झोप लागत नाही. आणि वास्तूच्या हिशोबाने त्यांनी सगळ्या दिशा बघितल्या परंतु त्यांना काही त्याच्यामध्ये आयडेंटिफाय नाही झालं की याच्यामध्ये काही दोष वाटतोय म्हणून. आणि दोष जरी असेल तरी काय करू शकतो, गव्हर्नमेंट वास्तूमध्ये तुम्ही थोडंच काय तोडफोड किंवा चेंजेस करू शकतात. मग त्यांनी थोडी इन्क्वायरी केली आणि बोर्ड काउन्सिलचे अध्यक्ष त्यांना सांगितलं की असं असं मला थोडं वास्तूबाबत काही चर्चा करायची आहे, तर कोणी मार्गदर्शन करणारं चांगलं असेल तर त्यांना रिकमेंड करा. आणि मग त्याप्रमाणे माझी आणि त्यांची भेट झाली. मग ती वास्तू आम्ही बघितली आणि वास्तू बघितल्यानंतर मी म्हटलं की मॅडम तुम्हाला या वास्तूमध्ये कुठला स्मेल येतोय तो बघा तुम्ही. त्यावेळेला ते पहिल्यांदा म्हणलं की मी एवढा अभ्यास केलाय पण मला हे माहिती नव्हतं की वास्तूला कुठला गंध असतो म्हणजे. आणि मग त्यांनी त्यावेळेला तो त्यांना आला नाही निश्चितपणे. मग मी त्यांना सांगितलं की बघा ही दिशा उत्तर दिशा आहे आणि उत्तर दिशेला हा स्मेल येतोय म्हणून, आणि हा स्मेल येतोय तर इथे हा प्रॉब्लेम आहे. मग तो प्रॉब्लेम त्यांनी बघितला, मग त्याच्यावरती इमिजिएट तो म्हणजे की सर्व्हायव्हर केला. एका आठवड्यामध्ये त्या पूर्णपणे फ्रेश झाल्या. परंतु त्यांनी हा गंध याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केली. मग त्या ज्या ज्या ठिकाणी जात असतील, भेटत असतील, कोर्टामध्ये जात असेल, कोर्टामध्ये त्यांच्या रूममध्ये जात असेल, तर प्रत्येक ठिकाणी तो स्मेल घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मग जवळजवळ महिना सव्वा महिन्याच्या नंतर त्यांनी स्वतःहून मला फोन केला की आता मला समजायला लागलं की वास्तूमध्ये स्मेल आहे. याच्यातले 3 प्रकारचे स्मेल तर मला समजले, म्हणजे मी स्वतः घेतलेत ते. एक अजून रक्ताचा आहे, तो मला अजून मिळालेला नाहीये, पण म्हणजे की आता मला निश्चित विश्वास बसलाय की हा पण स्मेल असेल. आणि ते आता त्याबाबतचा पूर्णपणे अभ्यास करतात. म्हणजे की वास्तूला एक स्वतःचा स्मेल आहे की ज्या स्मेलवरनं तुम्ही कळू शकता की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे किंवा कुठल्या भागामधनं हा स्मेल येते तर तिकडे काय निगेटिव्हिटी आहे. इतकं हे इझी आहे. आणि मी प्रेक्षकांनाही सुद्धा सांगेन की मी पुन्हा एकदा रिपीट करतो की तुपाचा वास येत असेल तर तुमची वास्तू खूप चांगली आहे. रक्ताचा वास येत असेल तर कुठल्या दिशेने येतोय त्या दिशेला काही ना काही प्रॉब्लेम आहे आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम 100% असणार. धान्याचा वास येत असेल तर त्याच्याबाबतच्या रिलेटेड सुद्धा पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी आहे. किंवा चौथा उकिरड्यासारखा किंवा अंमली पदार्थांचा जळल्यासारखा वास तुमच्या वास्तूमध्ये येत असेल तर निश्चितपणे आहे. तुम्ही आजूबाजूच्या घरांमध्ये सुद्धा जाऊन तो मार्क करू शकता. तुमच्या घरातला एक वेळ तुम्हाला वास येणार नाही पण बाजूच्या घरातला लगेच येईल तुम्हाला. तर तुम्ही याची परीक्षा घ्या. 100% याच्यावरच वास्तूची परीक्षा केली जाते. नक्की सर, आता आपण थोडंसं स्मेल बद्दल बोललो, गंधाबद्दल बोललो, आता मला आकाराविषयी विचारायचंय. कारण आपण जी घरं बघतो, बंगलोज असतील म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये असणारी जी घरं आहेत, फ्लॅट्स असतील, हे वेगवेगळ्या आकारांचे असतात. तर या आकारांचा काही परिणाम असतो का आणि त्याच्यावरून काही गुणवत्ता किंवा असं आपल्याला काही ठरवता येतं का? प्रशांत, वास्तूच्या बाबतीमध्ये आतापर्यंत बघितलं तर फक्त लोक एवढंच बघतात की माझं पूर्वाभिमुख घर आहे ना, माझं पश्चिमाभिमुख घर आहे ना, तर एवढ्या पुरतं सीमित राहतं. परंतु आपण हा प्रोग्रामचं टायटलच दिलं आधुनिक वास्तू. आणि या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला वास्तू व्हिजिट ट्रॅव्हल करतो त्यावेळेला आधुनिक विचार जे आहेत की जे सर्वसामान्यांना पटतील आणि पटतील म्हणण्यापेक्षा त्यांना ते समजतील याच प्रकारे आपण सांगायला पाहिजे. तर मूलभूत तुम्ही वास्तूच्या याच्यामध्ये फक्त 10 दिशा म्हणजे वास्तुशास्त्र नाहीये. म्हणजे पूर्वाभिमुख आणि पश्चिमाभिमुख किंवा दक्षिणाभिमुख एवढंच फक्त वास्तूचं नाहीये. तर वास्तूचा आकार आणि वास्तूचा विस्तार हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये मला आवर्जून आपल्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की वास्तूमध्ये एकूण 14 प्रकारचे आकार आहेत. 14 प्रकारच्या आकारांच्या वास्तू असतात. ज्या आकारांच्या वास्तूवरती सुद्धा पूर्णपणे वास्तुशास्त्र म्हणण्यापेक्षा तुम्हाला ती वास्तू लाभणं, त्याची पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आता वास्तूचा आकार लक्षात घेतल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली आकाराच्या याच्यामध्ये 3च प्रकार आपल्याला माहिती आहेत. कारण 3च आकृती आपण शिकून आलो, त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ. परंतु याच्या व्यतिरिक्त व्याघ्रमुखी प्रॉपर्टी असते,
वास्तू व्याघ्रमुखी असते, वास्तू गोमुखी असते, त्याचबरोबर मृदुंगाच्या आकाराची सुद्धा वास्तू असते. हे प्रमुख 3 प्रकार आहेत. असे एकूण 14 प्रकारचे वास्तू आपल्याला बघायला मिळते. आणि निश्चितप्रमाणे त्याचबरोबर आकार जेवढा महत्वाचा आहे तेवढाच वास्तूचा विस्तार सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे उत्तराभिमुख घर आहे म्हणून आपण आनंदाने घेतलं, पण विस्तार सगळ्या दक्षिणेकडे आला ना, तर कुठल्या दिशेला वास्तूचा विस्तार होतो हा भाग सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि यावेळेला ज्यावेळेला आपण ह्या प्रश्नाचा विचार करू की वास्तूचा आकार, त्यावेळेला वास्तूमध्ये पहिलं डिवायडेशन आपल्या लक्षात येईल की 2 प्रकारच्या वास्तू आहेत. एक रेसिडेन्शियल वास्तू आहे, म्हणजे एखादी वास्तू तुम्हाला राहण्याकरता वापरायची आहे, आणि दुसरी कमर्शियल म्हणजे प्रोफेशनल वास्तू आहे, जिथे तुम्हाला काही व्यवसाय उद्योग करायचा आहे, ऑफिस काढायचं आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला दवाखाना काढायचा आहे, किंवा हॉस्पिटल काढायचं आहे, किंवा काही व्यवसाय उद्योग व्यापार तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. मग ती वास्तू पूर्णपणे वेगळी आली आणि राहण्याची वास्तू पूर्णपणे वेगळी आली. आता या शेप मध्ये बघितलं तर व्याघ्रमुखी जे आहे की ज्याच्यामध्ये तोंड खूप मोठं असतं, म्हणजे एंट्रन्स खूप मोठा आहे आणि पाठीमागे वास्तू खूप लहान आहे, तर ती व्याघ्रमुखी होते. म्हणजे जर आपलं सूप बघितलं आपण, जे धान्य पाकडतो ते सूप, की त्याचा पुढचा जो पोर्शन आहे म्हणजे त्याचं तोंड जे आहे ते खूप मोठा असतो विस्तार, आणि पाठीमागे तुम्ही बघितलं तर तो कमी कमी होत जातो. तर सुपाच्या आकाराची जी वास्तू आहे त्याला व्याघ्रमुखी प्रॉपर्टी बोलतात. ही व्याघ्रमुखी प्रॉपर्टी व्यवसायाकरता खूप चांगली, पण घराकरता हिचा काही उपयोग नाही. दुसरी वास्तू बघितली तर ते सूप आपण उलटं केलं तर ते जसं मागे एकदम तुम्ही बघाल तर छोटा आहे आणि पाठीमागे विस्तार मोठा होईल त्याचा, तर त्याप्रमाणे एंट्रन्स लहान असेल आणि आतमध्ये प्रॉपर्टी मोठी असेल तर ती गोमुखी प्रॉपर्टी होते. ही प्रॉपर्टी खूप चांगली राहण्याकरता, व्यवसायाकरता पण निश्चितपणे चांगली. अशा आकारावरती वास्तूचं पूर्णपणे गणित असतं. आता आकार आणि उकार याच्यामध्ये बोलायचं झालं की आकार आणि विस्तार याच्यामध्ये बोलायचं झालं तर प्रोफेशनल व्हिजिटमध्ये कितीतरी वेळेला असं होतं म्हणजे की लोकांची म्हणजे दुकानदारांची तक्रार असते की आमचं दुकान खूप चांगलं चालतंय पण मला माणूसच टिकत नाही, मला चांगला माणूस मिळालाच नाही, किंवा माणूस कामाला राहिला की 2 महिन्यांनी निघून जातो. आतापर्यंत असे 15-20 लोक कामाला निघून गेली. मग त्याच्याकरता वास्तू व्हिजिट केले आणि त्याच्यावर उपाय सांगितले, ज्या उपायाने आता त्यांच्याकडे कायमस्वरूपी माणसं टिकतायत. किंवा एखाद्या वास्तूमध्ये हा प्रॉब्लेम आहे की त्या प्रॉब्लेम मध्ये म्हणजे त्यांच्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूच बंद पडतात, म्हणजे मिक्सर बंद पडेल, टीव्ही बंद पडेल, त्यानंतर फ्रीज बंद पडेल, की शेवटी तर रिपेअर करून कंटाळले, 4 वेळा वायरिंग बदलून झालं. मग आता त्यांनी त्याच्याकरता वास्तू व्हिजिट केली, तेव्हा त्यांना कळलं की या आकारामध्ये प्रॉब्लेम आहे. जर त्याच्यावरती उपाय होता तो केला, आता त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू पूर्णपणे व्यवस्थित आहेत. याच्याबरोबर हे जे गोमुखी, व्याघ्रमुखी वगैरे हे तर सगळे प्रकार हे मूलभूत वास्तूचे झाले, परंतु वास्तू बनवत असताना, वास्तूची रचना होत असताना जो शेप बनतो तो सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की नवी मुंबई प्रॉपर्टीमध्ये आपण सगळीकडे वावरत असताना याच्यामध्ये एक मोठं हॉस्पिटल आहे. मी नाव हॉस्पिटलचं सांगत नाही, परंतु त्या हॉस्पिटलमध्ये बघितलं तर येणाऱ्या पेशंटची संख्या सुद्धा अमर्याद आहे, परंतु रिकव्हर होणाऱ्या पेशंटचा रेशो जर काढला तर 10% पण नाहीये. 90% डेड बॉडीज तिकडनं जातात, 10% लोक त्या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलला गेले म्हणून कदाचित जिवंत असतील, अशा प्रकारचं आहे. मग त्या ठिकाणी वास्तुदोष आहे. मग तो वास्तुदोष काय, तर बिल्डिंग पूर्णपणे तुम्ही बघाल हॉस्पिटलची तर ती इंग्लिश सी शेप मध्ये. आता इंग्लिश सी शेप जर तुम्ही ड्रॉ केला किंवा इंग्लिश आपण यू शेप जर बघितला तर एक चुलीचा आकार होतो पूर्णपणे, जशी आपल्याकडे चूल असते की मध्ये पूर्णपणे अग्नी पेटवतो आणि पूर्णपणे तो सी असतो की ज्या सी मध्येच आपण चूल म्हणतो. या चुलीच्या आकाराची बिल्डिंग झाली ना की ते तुमच्या आयुष्यभर धुमसतच राहणार. तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सक्सेसचा सोडा, जी घुसमट म्हणतो ना आपण, किंवा जे म्हणतो ना आपण की कसं तरी होतंय, तसं कसं तरी होणारं, घुसमट होणारे सगळे गुण तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये दिसू लागतात. पॉझिटिव्हिटी पण नाही मिळत, निगेटिव्हिटी पण नाही मिळत, रिझल्टच मिळत नाही, कारण कामाची कुठल्या सुरुवातच होत नाही. अशा प्रकारचे प्रॉब्लेम आकारामध्ये आणि विस्तारामध्ये ह्याच्यामध्ये 100% आहे. तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीमध्ये बघताना किंवा नवीन प्रॉपर्टी घेताना किंवा राहत असलेल्या प्रॉपर्टीमध्ये दिशेला तर महत्व द्या, परंतु वास्तुशास्त्र फक्त दिशेपुरतं नाहीये, ते आकारामध्ये सुद्धा आहे. तर तो आकार, उकार, त्याचा विस्तार या तिन्ही गोष्टीमध्ये पूर्णपणे जाणून घ्यायला पाहिजे. नक्कीच, खूप छान अशी माहिती आधुनिक वास्तू या विषयावरती सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा ज्या आपल्या आयुष्यावरती प्रभाव टाकत असतात, आणि हे जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्या पाठीमागचं शास्त्र जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं असतं की आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या अडचणी आहेत त्यावरचा मार्ग आपल्याला निश्चित मिळू शकतो. आणि त्याकरता श्री माधव गुरुजी हे गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या गोष्टींवरती काम करतायत. तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आता टीव्ही स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत. सोमवार ते शुक्रवार सर पनवेलच्या सेंटरवरती असतात आणि शनिवार रविवार सर दादरच्या शिवाजी पार्कच्या त्यांच्या सेंटरवरती असतात. त्यामुळे तिथे प्रत्यक्षात भेटून देखील तुम्ही त्यांचं मार्गदर्शन निश्चितपणे घेऊ शकता. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आधुनिक वास्तू या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, जसं आता आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या, या सगळ्याचा मानवी जीवनावरती काय परिणाम होतो जर असं म्हटलं तर काय सांगता येईल?
वास्तू हा मानवी जीवनामधला अविभाज्य घटक आहे. म्हणजे आपण सुरुवातीपासूनच शिकलोय किंवा आपल्याला अंगवळणी पडलंय की अन्न वस्त्र निवारा या प्रामुख्याने 3 गरजा आहेत की आपल्याला अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गरजा आपल्या आयुष्यामध्ये मूलभूत आहेत. तर जसं आपण चांगलं अन्न खाल्लं तर आपली प्रकृती चांगली राहते, आपण चांगल्या प्रकारचे कपडे वस्त्र परिधान केले तर त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व उठावदार होतं, आपल्याला चांगला रिस्पेक्ट मिळतो. एक्झॅक्टली तेवढाच जसा अन्नाचा आणि वस्त्राचा इफेक्ट आहे तेवढाच निवाऱ्याचा पण आहे. निवारा आला की अर्थात वास्तू आली. तो वास्तूमध्ये मॅक्झिमम टाइम तुम्ही तुमच्या आयुष्यामधला काढता किंवा तिथे राहता त्याचे संस्कार निश्चितपणे तुमच्यावरती असतात ना. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तो पॉझिटिव्हनेस, त्या व्यक्तिमत्वामधला तो रुबाबदारपणा, त्या व्यक्तिमत्वामधली महत्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी वास्तूच इफेक्ट करतात. तर वास्तूचा मानवी जीवनावरती मूलभूत इफेक्ट आहे. जेवढा अन्नाचा आहे, जेवढा वस्त्राचा आहे, तेवढा निवाराचा म्हणजे वास्तूचाही आहे. नक्कीच. सर, प्रत्येक वास्तूमध्ये ऊर्जा असते, प्रत्येक वास्तूमध्ये मांगल्य असतं, प्रत्येक वास्तूमध्ये तत्व असतात. आता या सगळ्याचा जो परिणाम आहे तो वास्तू पवित्र अपवित्र असं ठरवण्यात काही त्याचा उपयोग होतो का म्हणा, किंवा असं काही असतं का? ऊर्जा, तत्व आणि मांगल्य या सगळ्या गोष्टी वास्तूमध्ये 100% म्हणजे पाहिजेत. अच्छा. असतातच असं नाही. ज्यावेळेला ते नसतात म्हणजे ज्यावेळेला ते अब्सेन्स असतील त्याच्या वेळेला निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी त्यालाच तो वास्तुदोष म्हणतो आपण. की वास्तुदोष म्हणजे काय? तर वास्तुदोष म्हणजे असं काही कुठला इन्स्ट्रुमेंट नाहीये किंवा अशी कुठली वस्तू नाहीये म्हणजे की ती वस्तू आहे म्हणजे तो दोष आहे. तर याचमुळे होतात की कधी वास्तूमध्ये ऊर्जा, जे आता ऊर्जामध्ये बघितलं तर ऊर्जा 2 स्वरूपाच्या आहेत. एक पॉझिटिव्ह एनर्जी असणार आणि एक निगेटिव्ह एनर्जी असणार. तर वास्तूमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर उत्तम आहे, पण पॉझिटिव्ह एनर्जी नसेल, निगेटिव्ह असेल तर मग त्याचे निगेटिव्ह इफेक्ट पूर्णपणे म्हणजे की माणसाला फेस करावे लागतात, तिथे राहणाऱ्या लोकांना ते फेस करावे लागतात. त्याच्याबरोबर मांगल्य ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आज आपण कुठली पण गोष्ट करत असताना, घरामध्ये वावरत असताना त्याच्यामध्ये मांगल्य असायला पाहिजे. कितीतरी लोकांच्या याच्यामध्ये की त्यांना वास्तूमध्ये दोष काय आहे तो माहितीच नाहीये. आणि आज असं झालंय की दोन्ही बहिणी लग्नाच्या आहेत, मुलगा पण लग्नाचा आहे, कुणाचंही लग्न जमत नाही. मग लग्न जमत नाही, मग त्याचं मूळ शोधत शोधत ते वास्तुशास्त्रामध्ये येतात की आमच्या घरात तर काही प्रॉब्लेम नाही ना. आणि मग त्यावेळेला वास्तू व्हिजिट करतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की आपल्या घरामध्ये मांगल्यच नाहीये. आणि मांगल्य घरामध्ये नाही तर खरंच आपण घर घेतल्यापासून वास्तू शांत पण नाही करू शकलो, घर घेतल्यापासून आपण सत्यनारायणाची साधी पूजा पण नाही करू शकलो. मग लग्न तर खूप म्हणजे की बाजूची गोष्ट झाली. मग अशा वेळेला मांगल्य प्रॉपर्टीमध्ये नाहीये, मग मांगल्य निर्माण करावं लागतं. त्या प्रॉपर्टीमध्ये मांगल्य यायला पाहिजे. ज्यावेळेला प्रॉपर्टीमध्ये मांगल्य येईल त्याच वेळेला तुम्हाला धर्मा रिलेटेड कुठली गोष्ट, एखादी पूजा म्हणा किंवा याच्या व्यतिरिक्त लग्न कार्य वगैरे या सगळ्या गोष्टी करता येतील. म्हणजे तर निश्चितपणे मांगल्य त्याच्यामध्ये पाहिजे. तिसरं म्हणजे तत्व. आता पंचतत्व, तत्वामध्ये काय येणार तर आकाश, जल, तप, वायू या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जी पंचतत्व, पंचमहाभूत आहेत ही प्रॉपर्टीमध्ये असायलाच पाहिजेत. आता तुमच्या जर घरामधनं आकाश दिसत नसेल तर तुम्हाला महत्वाकांक्षा राहणारच नाही. बरोबर. मग तुम्हाला पूर्णपणे असं वाटेल की बस आहे त्या याच्यामध्ये रुटीन लाईफच तुम्ही जगत राहाल. कुठलंही नाविन्य किंवा कुठलंही महत्वाकांक्षा तुमच्या आयुष्यात निर्माण होणार नाही, का तर आकाश तत्वच मिळत नाही. आता वास्तूमध्ये एखाद्या वास्तूमध्ये मांगल्य नाहीये तर मांगल्य नाहीये तर जसं मी सांगितलं की लग्नाचं आहे किंवा दुसरं काही शुभ कार्य त्या ठिकाणी घडत नाही. तिसरं जे आहे की ऊर्जा जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर जसं 2 जनरेशन घरामध्ये निश्चितपणे राहत असतात, काही घरामध्ये 3 जनरेशन राहत असतात. म्हणजे आजोबा आहेत, वडील आहेत, मुलगा आहे. तर नॉर्मली आपण 2 जनरेशन जरी बघितलं की वडील आणि मुलगा तर त्यांच्या नात्यामध्ये सुद्धा एकरूपता नाही भेटत. म्हणजे की घरामध्ये वडिलांनी पाऊल टाकल्यानंतर दुसऱ्या क्षणाला मुलाचा आणि त्यांचा वाद होतो. मग त्याच्यावरती पण वास्तूमधला हा दोष धरावा लागतो आणि वास्तूमध्येच हा दोष असतो. कारण त्या दोघांचं बाहेर चांगलं पटतं पण घरामध्ये आल्याच्या नंतर त्या दोघांचे विवाद होतात. 100% ऊर्जेचा प्रॉब्लेम आहे. जर ऊर्जेचा प्रॉब्लेम असेल तर 2 जनरेशन मध्ये 100% गॅप येणारच. मग ती वडील आणि मुलगामध्ये येऊ शकते, सून आणि सासूमध्ये येऊ शकते. जिथे जिथे 2 जनरेशन येणार त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम येणार. बापरे. सर, अनेक वेळेला आपण असंही आम्ही चर्चा ऐकतो की सगळं वास्तू रचनेनुसार केलंय पण ती वास्तू फलदायी नाही. याला काय कारण असू शकतं? प्रशांत, याच्याकरताच वास्तू व्हिजिट आहे. म्हणजे लोकांना आवर्जून ज्यावेळेला लोक म्हणतात की मी पुण्याला राहतो गुरुजी, एवढ्या लांबून तुम्ही इकडे येण्यापेक्षा मी तुम्हाला मॅप सेंड करतो, तुम्ही बघा. मी सांगतो नाही 2 दिवस उशीर होईल पण मी स्वतः येऊन व्हिजिट करतो. त्याचं कारणच हे आहे की वास्तूमध्ये सगळी रचना बरोबर आहे, ज्या दिशेला जे पाहिजे ते सगळं आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा वास्तूमध्ये दुसरा एक टॉपिक येतो, तो म्हणजे साईड इफेक्ट ऑफ द प्रॉपर्टी. तुमच्या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला काय, ज्या गोष्टी आजूबाजूला आहेत त्या सुद्धा निश्चितपणे इफेक्ट देऊ शकतात. जसं तुमच्या घराच्या समोरच कब्रस्तान असेल, स्मशान असेल, तुमच्या प्रॉपर्टीवरती इफेक्ट होणार. तुमच्या बिल्डिंगच्या किंवा तुमच्या घराच्या बाजूने एखादा मोठा नाला वाहतोय, 100% तुमच्या प्रॉपर्टीमध्ये सगळं बरोबर असून सुद्धा त्याच्यामध्ये इफेक्ट होणार. तुमच्या घराचा एंट्रन्स आहे त्याच्या समोरच बरोबर इलेक्ट्रिकचा पोल आहे, तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम 100% राहणार.
समोर रोड क्रॉस करून गेल्यानंतर समोर कोर्ट आहे, तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी 100% राहणार. मग वास्तुशास्त्राच्या हिशोबाने तुमचं सगळं बरोबर आहे, तुमची रचना ऍब्सोल्युटली करेक्ट आहे किंवा तुमची रंगसंगती वगैरे सगळं चांगलं आहे, सगळं बरोबर आहे, सगळं वास्तूला धरून आहे, पण वास्तू फलदायी होत नाही. आणि 100% हे सांगितलं जातं की तुमच्या वास्तूमध्ये दोष आहे. मग माणूस म्हणतो वास्तूच्या हिशोबाने सगळं बरोबर आहे, मग दोष काय? पण साईड इफेक्ट ऑफ प्रॉपर्टी, तुमच्या आजूबाजूच्या घटकांचा सुद्धा तुमच्या प्रॉपर्टीवरती इफेक्ट होत असतो, तुमच्या वास्तूवरती इफेक्ट होत असतो. त्यावेळेला आजूबाजूची प्रॉपर्टी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून कधीही कुणाकडनंही वास्तूचं मार्गदर्शन घेताना मॅप शेअर करण्यापेक्षा, मॅप दाखवण्यापेक्षा त्यांना स्वतःला बोलवा आणि त्यांना बघायला सांगा. किंवा तुम्ही स्वतः अभ्यासक असेल तर तुम्ही स्वतः अभ्यास करताना पण साईड इफेक्ट ऑफ प्रॉपर्टी, आपल्या घराच्या बाजूला काय काय आहे याचा सायमल्टेनियस विचार करा. 100% तुम्हाला क्ल्यू त्याच्यामध्ये मिळेल आणि त्याच्यावरती उपाययोजना जर व्यवस्थित केलीत, तुमचे संपूर्ण दुःख आनंदामध्ये परिवर्तित होतील. नक्कीच शेवटच्या मिनिटामध्ये आपण आहोत. मला जाता जाता एकच प्रश्न विचारायचा आहे की आपण सगळ्या समस्यांवरती चर्चा केली, पण आता हीच वास्तू जर मला फलदायी करायची आहे, मंगलमय करायची आहे, उत्कर्ष साधणारी करायची आहे, तर काय करणं अपेक्षित आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे ना की आपल्या प्रेक्षकांना मी सांगेन की तुम्ही स्वतः अभ्यासक बना. वास्तुशास्त्र खूप सोपा विषय आहे, समजून घेण्यासारखा विषय आहे आणि हा सायंटिफिक आहे. म्हणजे तुम्ही सायंटिफिक याचा स्टडी करू शकता. तर स्वतः तुम्ही अभ्यासक बना. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही नक्की वास्तूच्या बाबतीत मार्गदर्शन घ्या, ती घेताना सुद्धा आणि ती तपासून सुद्धा. कारण तुमच्या आयुष्यामधला सर्वात जास्त पैसा जर तुम्ही कशामध्ये खर्च करता तर वास्तूमध्ये खर्च करता. तुमच्या आयुष्यामधला मूलभूत भाग म्हणजे की एक 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष किंवा पूर्ण हयात तुम्ही त्या वास्तूमध्ये काढणार आहात. म्हणजे मग ती वास्तू घेताना तुम्ही किती प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. बाजारामध्ये जाऊन तुम्ही भाजी विकत घेताना जर एवढी काळजी घेता तर तुमचं जिथे आयुष्य तुम्ही घालवणार आहात किंवा जिथे तुम्ही सर्वोच्च पैसा खर्च करणार आहात, सर्वात हायेस्ट एक्सपेन्सेस करणार आहात, ती वास्तू किती व्यवस्थित असायला पाहिजे. तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलं तुम्ही वास्तूच्या बाबतीत पूर्णपणे मार्गदर्शन घ्या. वास्तूच्या बाबत जे पण आहे ते व्हिजिट करून त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन करून मग त्याच्यापासून जे मार्गदर्शन मिळेल त्याप्रमाणे मांगल्य घरामध्ये आणा. आणि मंगलमय वास्तू राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक छोटासा तुम्हाला क्ल्यू किंवा किल्ली या ठिकाणी देतो की आता पौर्णिमा आहे, 15 तारखेला पौर्णिमा आहे, त्याविषयी चांदीची छोटी डबी घ्या, त्याच्यामध्ये अक्षता म्हणजे तांदूळाला हळद कुंकू लावलेले शाबूत तांदूळ, त्या अक्षता, त्याच्यामध्ये मध टाका आणि ही चांदीची डबी लाल पिशवीमध्ये तुमच्या फक्त किचनमध्ये ठेवा. मग तुमच्या घरामध्ये मांगल्य येईल आणि बघा तुमच्या घरामध्ये काय चमत्कार घडतो. जर एवढंसा उपाय तुमचं आयुष्य आनंदी करू शकतं तर अख्खी वास्तू बघितल्यानंतर किंवा अगदी वास्तूचं परीक्षण केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये किती आनंद येऊ शकतो. म्हणून मी या म्हणजे कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे आवाहन करतो की तुम्ही वास्तूच्या बाबतीत पूर्णपणे मार्गदर्शन घ्या. वास्तूच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन घेऊन तुमचं आयुष्य हे आनंदी करा, कारण वास्तू ही कायम तथास्तु म्हणत असते. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. अजूनही काही शंका राहिल्या असतील तर सरांचे सगळे नंबर सत्ता टीव्ही स्क्रीनवरती आहेत, तुम्ही त्यांचं कधीही मार्गदर्शन घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. नक्कीच. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.